जालना जिल्ह्यातील सावरगाव हडप येथील रिक्षाचालकाचा मुलगा देशाच्या सेवेत सैन्यात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे त्याच्या आईने मोलमजुरी करून त्याच्या शिक्षणासाठी आणि ट्रेनिंगसाठी पैसे पाठवले आहेत. देशाची सेवा करण्याची इच्छा अजिंक्यच्या मनात लहानपणापासूनच होती. ही इच्छा पूर्ण झाल्याने त्याच्यासह संपूर्ण कुटुंबाला आनंद झालाय. पाहुयात अजिंक्यच्या कुटुंबियांच्या काय भावना आहेत. माझं नाव यशोदा राधाकिशन सुरुशे. अजिंक्य आर्मीमध्ये निवड होण्यासाठी माझंही खूप स्वप्न होतं. मला तरी असं कुठंतरी वाटायचं की माझ्या मुलाच्या सुद्धा अंगात अशी वर्दी दिसली पाहिजे मला. तर खूप स्वप्न होतं माझं. पण असं वाटायचं की आपली नाजूक परिस्थिती आहे. आपलं स्वप्न पूर्ण झालं तर बरं आहे. नाहीतर नाही स्वप्न पूर्ण झालं तर काय करणार? आणि विशेष म्हणजे शेती कमी आहे. मी लोकांच्या रोजाने त्यांनी जाऊन काम करायचे. मुलगा म्हणला, "मम्मी मला इकडं जायचं," तर मी त्याला तिकडं पाठवायचे. असं मला वाटत होतं की कुठंतरी माझा मुलगा माझं स्वप्न पूर्ण करीन. आणि तो नेहमी मला सांगत राहायचा की "मम्मी, हे माझं स्वप्न नसून हे तुझं स्वप्नासाठी मी हे करतोय." तर माझ्या मुलाने माझं स्वप्न पूर्ण केलं. मला असं वाटतं की मी इतकी भाग्यवान आई आहे की असा माझा मुलगा माझ्या पोटी जन्माला आलेला आहे. माझं नाव अजिंक्य राधाकिशन सुरसे. मी सावरगाव हडप तालुका जिल्हा जालना येथील रहिवासी असून 2020 साली मी 10वी पासआउट झालो. पासआउट झाल्यानंतर आर्मी भरतीची तयारी करणं सुरू केली. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, 2021 आणि 22 हा पूर्ण 2 वर्ष कोरोनामध्येच गेले. आणि त्यानंतर 2022 साली माझं वय आर्मीमध्ये म्हणजे बसायला लागलं. मी इलिजिबल झालो आर्मी भरतीसाठी. 2022 साली आर्मीची पहिली भरती मला देता आली. त्यामध्ये प्रॅक्टिस करत असताना मला अपयश आलं. मी थोडा कुठंतरी कमी पडलो म्हणा. त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस चालूच ठेवली. कोणत्या प्रकारचं खचलो नाही. पण ते वडिलांनी घरच्यांनी पण फुल सपोर्ट केला की एक पहिल्या प्रयत्नात अपयश आलं चालतं, काय अडचण नाही, प्रयत्न चालू ठेवले. त्यानंतर परत एक भरती पडली 2023 साली. त्याच्यामध्ये थोडा चेंज झाला. चेंज झाल्यानंतर चेंज असं झाला की पहिले ग्राउंड आधी होतं, त्याच्यानंतर आता पेपर आधी व्हावं लागलं, नंतर ग्राउंड. मग तसं झाल्यामुळे मग आता रिटर्न आणि फिजिकल दोन्हीची तयारी एकसाथ करावी लागली. दोन्ही सगळ्या प्रकार घरची परिस्थिती वगैरे सगळं मॅनेज करून तयारी वगैरे सगळं पद्धतशीर चालू ठेवलं. आणि 2023मध्ये आर्मीची भरती देत असताना रनिंग करताना पण दुर्दैवानं मला अपयश आलं ग्राउंडमध्ये. तरी पण घरी आलो, आईवडिलांना भेटलो. फार इतकं दुःख झालं, रडलो. आईवडील पण म्हणे, "काही ताण घेऊ नको, आपण परत एकदा प्रयत्न करू." आता ह्या महिन्यात मागच्या महिन्यातच ऑगस्टमध्ये लिस्ट लागली. लिस्ट लागल्याच्यानंतर मी पण त्याच्यामध्ये भरती झालो. माझं स्वप्न पूर्ण झालं. आमच्या गावातील सर्व मंडळींनी, मित्रमंडळींनी माझी खूप मोठी रामनगर ते सावरगाव अशी खूप मोठी मिरवणूक काढली. माझ्या आईवडिलांचं माझं नाव मोठं झालं. आमच्या फॅमिलीचं सर्वांचं नाव मोठं झालं. मी राधाकिशन भीमराव सुरसे, सावरगावचा रहिवासी असून माझ्या मुलाला आत्ता आर्मीमध्ये नेमकंच त्याचं निवड झाली. आम्हाला खूप आनंद झाला. अगोदर आम्हाला वाटायचं की बाबा मुलानं एक कंपनीत कुठेतरी कामाला जावा किंवा काहीतरी करावं. आपली परिस्थिती तशी नाही आहे. पण मुलाची जिद्द अशी होती की त्यानं राष्ट्रभक्तीचा एक ध्यास धरल्यावानीच हे केलं. आणि त्याला वाटत होतं की बाबा मी याच्यात यशस्वी 100% होणार. मी 2-3 वेळेस जरी त्याला अपयश आलं, पण अपयशाला तो अजिबात घाबरला नाही. आणि आपण म्हणतो ना की बाबा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एखाद्या स्त्रीचा हात असतो, तसं त्याच्या आईचं सुद्धा त्याच्यामध्ये लाखमोलाचा वाटा आहेच. कारण मी ज्या वेळेस त्याला विरोध करायचो पैशाच्या त्याच्या बाबतीत, त्याची आई सांगायची, "नाही, मी काबाड कष्ट करीन, शेतात जाईन आणि मुलाला हे करीन." ज्यावेळेस 5-6 हजार रुपये जरी कुठं आपल्याला अकॅडमीला भरायचं काम पडलं, त्याची आई मला 2-3 हजार रुपयेच मागायची. का? की बाबा त्याला वाटायचं की बाबा जास्त जर खर्च जर येत असेल, तर मग हे निगेटिव्ह होते, याचा विचार बदलन. तर ते घरून आई तिच्या पैसे टाकूनसनी त्याचं ध्येय यशस्वी करण्यासाठी त्याच्या आईचं सुद्धा त्याच्यात तितकाच सहभाग आहे. अजिंक्य याने मिळवलेल्या या यशाने त्याचं संपूर्ण कुटुंब भारावून गेलं आहे. त्याच्या आईची अजिंक्यला वर्दीवर पाहण्याची इच्छा देखील या निमित्ताने पूर्ण होणार आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.